शुभ दीपावली. फटाक्यांचा आवाज आणि रोषणाईचा धूर हा दिवाळीचा एक भागच आहे. म्हणून हेल्थ गुरु आय केअर या उत्साहात आपल्या आणि आपल्या कुटुंबांच्या आरोग्याची काळजी कशी घ्यायची याबद्दल काही सोप्या गोष्टी सांगणार आहे. दिवाळीचा आनंद घेऊया, त्याचबरोबर फुफ्फुसांचा आणि कानांचं संरक्षण देखील करूया. श्वसनाचे संरक्षण कसे करायचे ते पाहूयात. फटाक्यांमधून निघणाऱ्या धुरामुळे हवेतील प्रदूषण वाढतं. यामुळं ज्यांना दम्याचा म्हणजेच ॲझ्मा याचा त्रास आहे किंवा श्वसनाचे जुने आजार आहेत त्यांना त्रास होऊ शकतो. श्वसनाचे आजार असणाऱ्यांसाठी महत्त्वाचं काय ते पाहूयात. पहिलं म्हणजे धूर टाळा. फटाके जास्त वाजतात त्यावेळी घराबाहेर पडणं थोडंसं टाळायचं. संध्याकाळी आणि रात्रीच्या वेळी शक्य असल्यास घरातच राहा. दुसरं म्हणजे घरातील हवा. घराचे दरवाजे आणि खिडक्या बंद ठेवा जेणेकरून बाहेरील धूर आत येणार नाही. ओले पडदे लावल्यास हवा शुद्ध होण्यास थोडी मदत होऊ शकते. तिसरं म्हणजे मॉर्निंग वॉक. प्रदूषण जास्त असताना मॉर्निंग वॉक किंवा कसरत बाहेर करू नका. थोडा वेळ थांबा किंवा घरातच कसरत करा. चौथं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपलं औषध आपल्या जवळ ठेवा. डॉक्टरांनी सांगितलेले इन्हेलर किंवा आवश्यक औषधे नेहमी जवळ ठेवणं गरजेचं आहे. श्वास घेण्यास थोडा देखील त्रास झाला की त्वरित औषधं घ्या आणि डॉक्टरांकडे जा. आता पाहूयात कानांचं संरक्षण. मोठ्या आवाजाचे फटाके ऐकल्यास कानाच्या पडद्याला इजा होऊ शकते आणि ऐकण्याची क्षमता त्यामुळे धोक्यात येऊ शकते. विशेषतः लहान मुलं आणि वयस्कर लोकांसाठी हे खूप महत्त्वाचं आहे. सुरक्षित अंतर ठेवायचं आहे. मोठे फटाके वाजताना त्यापासून दूर थांबा. त्यानंतर कान झाकायचे आहेत. खूप मोठा आवाज होत असेल तर कानामध्ये कापसाचे बोळे घाला. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. सुरक्षित रहा, निरोगी रहा. धन्यवाद.